श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं. मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी उभारतात. यावेळी खास पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते. असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येतं आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणं, नवीन वाहन खरेदी करणं, नवीन व्यवसायाची सुरुवात करणं यासारखी कार्य केली जातात. कारण की हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. पण ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नसेल, त्यांनी 30 मार्च 2025 म्हणजेच रविवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू खरेदी करून आणायची आहे. ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल, आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी घरामध्येच ती स्थायी स्वरूपामध्ये वास करेल. तर ही वस्तू कोणती आहे, ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे, त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे याविषयीची पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हिंदू पंचांगानुसार प्रतिपदा तिथी 29 मार्च 2025 रोजी दुपारी 4:27 सुरू होत आहे. ते 30 मार्च 2025 रोजी दुपारी 12:49 संपणार आहे. या दिवशी मराठी शिक्षक संवाद 1947 सुरू होईल. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे. संध्याकाळी 5:54 हा योग असणार आहे. या शुभयोगामध्ये केलेली कार्य यशस्वी होतात आणि ब्रह्मदेवांचा आशीर्वाद मिळतो. खरं तर गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत. हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो आणि हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर अजून एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून विजय मिळवला आणि ते अयोध्येमध्ये परतले. म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभारली होती, अशी देखील एक संकल्पना आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता, गरिबी घालवण्यासाठीचा हा काळ अतिशय शुभ मानला जातो. तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर स्नान वगैरे करून आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी 10च्या आत गुढी उभारायची आहे. घरातील गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावरती चांदी, तांबे किंवा पितळीचा तांब्या उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याने तसेच लिंबाच्या आणि आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवले जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी लावली जाते. गुढी लावल्यानंतर तिची पूजा केली जाते. घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते. गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल, त्या कलशावरती ज्यावेळेस सूर्याची कोवळी किरणं पडतात, कोवळी किरणं परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात, त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. आता आपण जाणून घेऊयात की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला घरामध्ये जो उपाय करायचा आहे, तो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 10च्या आतच करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस करा. सकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण घरासमोर गुढी उभारतो, त्या गुढीला आपण पूर्णावरणाचा नैवेद्य अर्पण करतो. त्यावेळी या उपायासाठी जी वस्तू आहे ती तुम्हाला आणायची आहे. ती वस्तू म्हणजे कमळाचं बीज. कमळाचं बीज जे आहे तर ते तुम्हाला कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. सुकलेल्या नाही तर ओलं
आपल्याला कमळाचं जे बी असतं तर त्यापासून कमळाचं फूल तयार होतं. ते बी तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे. तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदीची खरेदी आपण करतो. पण आपण दिवसभरामध्ये ही खरेदी कधीही करू शकतो, कधीही आणू शकतो. परंतु हे जे बी आहे ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. आदल्या दिवशी दुकानांमध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला कमळाचं बीज मिळालं, तर ते तुम्ही अगोदरच्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही ते आणू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशीच आपण त्यावर ही सेवा करणार आहोत. त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही खरेदी करून आणलं तरीही चालेल. त्याच दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही. आता आपल्याला आपल्या घरातली गुढी उभारल्यानंतर मग आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. तर सकाळीच आपल्याला देवपूजा करायची आहे. आपली देवपूजा झालेली असणार आहे. त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार आहे. पण आपल्याला काय करायचंय, की एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. कारण कोणतीही सेवा ही आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. आता हा जो दिवा आहे, तर तो आपण प्रज्वलित केलेला आहे. तो दिवसभर सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करणार आहोत. त्यामुळे दिवा जो आहे तो अखंड सुरू असायलाच हवा. आता त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचं बीज आहे तर ते घ्यायचं आहे. जर आपल्या घरामध्ये तांब्याचं ताम्हण असेल तर त्या ताम्हणामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे किंवा तुम्ही देवांना अंघोळ घालण्यासाठी जे गंगाळ वापरता ते गंगाळ वापरलं तरीही चालेल. आता त्यानंतर या बीजवरती पाण्याने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर हे जे कमळाचं बीज आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि परत त्या ताम्हणामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ शकता. त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाणी याच्या मदतीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मूठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत, ज्याला आपण अक्षता असं म्हणतो. हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाहीत. अख्खे स्वच्छ असे तांदूळ असावेत व ते इतर उपायासाठी वापरलेले तांदूळ नसावेत. चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या घरातील धान्यातील मूठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर अगदी छोटंसं कापड जे आहे ते तुम्ही त्यावरती ठेवू शकता. लाल रंगाचं ठेवलं तर उत्तम आहे किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचं देखील ठेवू शकता. छोट्याशा कापडावरती आपल्याला हे बीज ठेवायचं आहे. यासोबतच आपल्याला अजून 2 वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत. ती म्हणजे तुळशीची वाळलेली काडी. तर ती तुळशीची काडी जी आहे ती आपल्याला या कमळाच्या बीज सोबत ठेवायची आहे. आता ही काडी का ठेवायची आहे? तर बघा, आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत असलेली तुळस जी आहे, ही देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप मानलं जातं. भगवान विष्णूंना सुद्धा तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची एक सुकलेली काडी आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे. यासोबतच आपल्याला 7 अख्खे मिरे ठेवायचे आहेत. आपल्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थांमध्ये मिरे असतात. ते 7 अख्खे मिरे आपल्याला घ्यायचे आहेत. आता हे मिरे कशासाठी ठेवायचे? तर मिरे जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देत नाहीत. त्यामुळे या 2 वस्तू कमळाच्या बी सोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत. आता या सर्व वस्तूंवरती तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, की ही जी प्लेट आहे ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे. ती प्लेट आपण उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची सेवा यावरती करायची आहे. कारण ह्या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आणल्यानंतर ह्या अभिमंत्रित कराव्या लागतात, सिद्ध कराव्या लागतात. तरच त्याचा लाभ आपल्या संपूर्ण घराला होतो. तर त्यासाठी आपल्याला जी सेवा करायची आहे, ती सेवा म्हणजे 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. गायत्री मंत्र कोणता? तर ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केलं तरीही चालेल. बघा, विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. आणि जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल, तर मग तुम्ही काय करायचं, कोणती सेवा करायची, तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकतात. कारण कनकधारा स्तोत्र हे देवी लक्ष्मीचं अतिशय प्रिय आणि प्रभावी असं स्तोत्र आहे.
विष्णू सहस्त्रनाम देखील देवी लक्ष्मीला प्रिय आहे, कारण तिला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा आहे. या दोन्हीपैकी कोणत्याही एका स्तोत्राचं पठण तुम्हाला गायत्री मंत्रासोबत करायचं आहे. आता त्यानंतर ही जी सेवा आहे ती करून झाल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतात. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथेच ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर घरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे. एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा जर विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला या वस्तू देवी लक्ष्मी समोरच ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत या सर्व वस्तूंना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू ठेवल्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे. जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथे ही पोटली बांधायची आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूनी ही पोटली बांधायची आहे. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणूनच देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्रीहरी विष्णूंना देखील प्रिय आहेत. त्यामध्ये आपण जे कमळाचं बी ठेवलेलं आहे त्याला आपण कमळ बी सुद्धा म्हणतो. तर हे कमळाचे बी जे आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं. त्यामुळे या बी सोबतच आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे, जे लक्ष्मीचं एक स्वरूपच आहे. आणि यासोबतच 7 अख्खे मिरे ठेवलेले आहेत, जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात. ती पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो. वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. नक्कीच करून पहा. यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल, तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या जिथे कुठे व्यवसाय असेल, तिथे या प्रकारे ही पोटली जी आहे तर ती बांधायची आहे. घरामध्ये जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळे आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी बांधायची असेल तर तिथे देखील तुम्हाला वेगळी पोटली म्हणजे वेगळं बी खरेदी करून आणावं लागेल. तर बघा ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणं शक्य होणार नाही. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो अगोदर शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही ही वस्तू जी आहे ती खरेदी करून आणू शकता. तर आपल्या घरामध्ये जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी, अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहील असा हा उपाय तुम्हाला करून बघायचा आहे. आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.